कारण सुख जे आहे ना ते सुख संतांच्या समागमामध्ये आहे. सुख या संत समागमी नित्य तुलावे तुझिया नामे दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे नुलतसो. इथं संतांच्या सहवासामध्ये जेवढं काही आपल्याला प्रेम मिळतं, आनंद मिळतो, तो इतरत्र प्रपंचामध्ये कुठेही मिळत नाही. जरी आपण अनेक लोक जमा केली, जवळ केली, पण ती प्रेम आनंद हे आपल्याला देऊ शकत नाही. तो आनंद मिळवायचा असेल तर या ठिकाणी आलं पाहिजे. हो, इथं आनंदाला पारावारा नाही महाराज. हो, आणि म्हणून महाराज म्हणतात की काला खाण्यासाठी येईल, कारण वैकुंठामध्ये तो प्रकार होत नाही, तो काला होत नाही, तो इथं घडतो. पण इथं घडतो तो महत्वाचा नाही, तर इथं आल्यानंतर कुणी कुणाच्या अशा तंद्रीमध्ये नसतं, कुणी कुणाच्या ह्याच्यामध्ये नसतं, सगळे एकत्र असतात, सगळे गोळ्या मेळ्याने असतात, एकमेकाला तो काला भरवतात, आनंदाने नाचतात, आनंदाने उड्या मारतात. म्हणून महाराज म्हणतात एकमेका देवमुखी सुखे घालू बरी. हो, आणि तो आनंद लुटायला इथे मिळतो. म्हणून मी काय येईल उपजोनिया पडते, म्हणून मी इथं जन्म घेऊन येईल, हे तुकाराम महाराजांना म्हणतात. हो, आपल्यालाही जन्म मिळालाय महाराज, पण त्या जन्माचं सार्थ करायचं असेल तर काला होणं गरजेचं आहे. हो, आणि मग तुकाराम महाराज म्हणतात, मग काही मंडळी म्हणते महाराज तुम्ही इथं खरं आलात, साधू संतांमध्ये म्हणतात काला होईल, पण मग तो काला केला कोणी कोणी, आहे की नाही? तर महाराज म्हणतात पंढरपूरला वाळवंटामध्ये सर्व संत मंडळी जमलेली आहे, आणि तिथं माझे ज्ञानोबा स्वतः एकमेकाला तो काला वाटतो, आहे की नाही? एकच टाळी झाली चंद्रभागे टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एकच हल्लकलोळ माजला, आणि माझा ज्ञानदेव त्या ठिकाणी सर्व गोपाळांना, सर्व वारकऱ्यांना त्या ठिकाणी काय करतोय? हो, प्रसाद वाटतोय. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माना माझा ज्ञान राजा गोपाळात लाया वाटी. हो, काय करतोय? प्रसाद देतोय. हो, वाटी आपुल्या आणि हसते, भाग्याचा तो पावे इथे. आणि म्हणून देवाना दिलेला प्रसाद हा नक्कीच आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान लाभल्याशिवाय राहणार नाही महाराज. आणि म्हणून काल्याला अगणित महत्व आहे. तसं पाहिलं तर हे याच्यामध्ये दही आणि लाईच आहे. हो, मातीचं मडकं आहे, वर नारळ ठेवलेला आहे, पण हे फक्त प्रतीक दाखवलेले साधू संतांनी. प्रतीक याच्यामध्ये जे घातलेलं आहे ना, दही आणि लाई. हो, मग दही का आणि लाही का? हो, तर हे याच्यामध्ये परावर्तन झालेलं आहे, परिवर्तित झालेलं आहे. हो, लाई नुसती लाई म्हटलं की लाई होते का नाही? तिथं ते साळी आणावं लागतात, त्यांना भट्टीमध्ये घालावं लागतं, ते फोडून शिकून निघतात, आणि मग लाई बनते, आहे की नाही? म्हणजे परावर्तित होतं. परिवर्तन महत्वाचं आहे. साधू संतांनी काय सांगितलं? जन्माला आलात, जीवनामध्ये परिवर्तन घडणं महत्वाचं आहे, पण आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. आम्हाला वाटतं आहे तसंच राहिलं पाहिजे, आहे तसं राहून जमणार नाही. माग कीर्तन नव्हती, सत्य नव्हते, प्रवचन कीर्तन काही नव्हते, पण आता ते आहे, ते समजावून घेतलं पाहिजे आणि जीवनाचा उद्धार केला पाहिजे. हो, परिवर्तन महत्वाचं. ही लाही जी बनली ही भातापासून बनली, पण तिला पहिलं भट्टीत तापवावं लागलं, आणि मग ती बनली तर बनली. परत तिच्या जवळची जी उगवण क्षमता आहे, जे कर्माचं बीज आहे, ते शिल्लक राहिलं का? नाही राहिलं. म्हणून तिला महत्व आहे. दह्याचं तसंच आहे महाराज. दूध होतं, त्यात विरजण घातलं, आणि विरजण घातल्यानंतर दही झालं, आहे की नाही? मग दही झाल्यानंतर पुन्हा आपण ठरवलं चहाला दूध कमी पडलं, मग दूध परत करावं दह्याचं. होईल का? नाही होत. म्हणजे एकदा परिवर्तन झाल्यावर पुन्हा तो त्या प्रथम स्थितीला जात नाही.
म्हणून दही आहे आणि म्हणून लाही आहे. हे एकजीव झालं ना, हो, हे एकजीव झालं की ते वेगळं करता येत नाही. तसा जीव आणि शिव एक झाला की पुन्हा वेगळा करता येत नाही. आणि तेच आपल्याला आज इथं करायचंय. तर काला खाल्यासारखं होईल, तर तुम्ही कितीही काले खा, तुमच्या जीवनात कालवा कालवच होईल महाराज. जर तुम्ही एकरूप झाला नाही, एकरूप होणं गरजेचं आहे. म्हणून आज हे या ठिकाणी दोन दोन पदार्थ आहेत ना, ते एकरूप झालेले आहेत आणि त्याच सेवन करून आपण सुद्धा जीवानं शिवाशी संधान साधावं आणि आपला उत्कर्ष करून घ्यावा. हाच याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे. म्हणून महाराज म्हणतात ते इथंच घडतं आणि ते कुठं घडतं तर ते पंढरपुराला वाळवंटामध्ये घडतं. हे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. तू कामाने
वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काला तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठोबा सारे वाचवा सगळ्यांनी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखे घालो उंबरी तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम। या चारही चरणाचा भावार्थ आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये बघितलेला आहे। आजचा हा प्रसंग काल्याचा असल्यामुळे शास्त्र असं सांगतं आजच्या दिवसाला इतर गोष्टी सांगायच्या नाही। तसे कीर्तनामध्ये बाकीच्या फापट पसारा सांगण्यात काही अर्थ नाही की नाही। हो, कीर्तनामध्ये काय करावं, भक्ती ज्ञाना विरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भऱ्या वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन महिमा आहे संतांच्या घरची। कीर्तन कुठलंही असो, प्रसंग कोणताही असो, तिथं प्रपंचातलं कधी सांगायचं नाही महाराज, कारण आपण सगळे प्रापंचिक आहोत। प्रत्येकाला माहित आहे बायको काय, मुलगा काय, मुलं काय, घरदार काय, सगळं माहित आहे। प्रपंचात सांगायचं नाही, व्यवहारातही सांगायचं नाही। हो, कारण रोज बातम्या आपल्या समोर आहेत, टीव्हीला आहेत, वृत्तपत्राला पत्राला आहेत, ते सगळ्या गोष्टी इथं सांगायच्या। इथं फक्त काय करायच्या, त्या भगवंताचं गुणगान गायचं। हो, या इतर गोष्टींना इथं महत्व दिलं जात नाही। चरित्राचे
चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. भगवंतानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं ना, त्या चरित्राचा उच्चार आज आपल्याला या ठिकाणी करायचा. हो, फक्त उच्चार करायचा, आचरण करायचं नाही. आचरण करायला गेलं तर महागात पडेल महाराज, नाही का? या चरित्राचं, भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राचं आचरण करायचं नाही. आचरण जर करायचं असेल तर त्रेतायुगामध्ये भगवान रामप्रभू जन्म अवताराला आले, त्यांच्या चरित्राचं आचरण करावं. एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, आहे की नाही? म्हणून त्यांच्या चरित्राचं आचरण केलं तरी चालेल, पण या चरित्राचं आचरण करायचं नाही. इथं उलट आहे महाराज. हो, उलट आहे. त्या अवतारामध्ये एकच बायको होती, या अवतारामध्ये 16 सहस्र 108 बायकांचा परिवार आहे की नाही? हो, तिथं एक वचनी होता, पण इथं कधी एक वचन पाळलं नाही भगवान. आणि म्हणून अशा या चरित्राचा फक्त उच्चार करायचा आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. तसं पाहिलं तर भगवंतानं अनेक प्रकारची चरित्र केली. हे जसे चरित्र केली नारायण, 10 प्रकारची चरित्र केली. आणि त्या चरित्रामध्ये केवळ दुष्टांचा संहार केला महाराज. आणि म्हणून आजचं हे चरित्र गोकुळामध्ये जे केलं आणि त्यातल्या त्यात वृंदावनामध्ये जे केलं ते आपल्याला आज या ठिकाणी बघायचं. तसं पाहिलं तर याच्यामध्ये अनेक, गोकुळामध्ये सुद्धा अनेक प्रकारची चरित्र केली. चोऱ्या केल्या, खोड्या केल्या, आहे की नाही? अनेक दैत्यांना मारलं, अशी अनेक प्रकारची चरित्र केली. पण गोकुळामधलेच का, तर गोकुळामधल्या चरित्राचं वर्णन ऐकल्यानंतर आपल्यामधले जे काही दोष आहेत हे कुठल्या कुठं पळून जातात महाराज. असं म्हणतात की चोरीचं वर्णन जरी ऐकलं, कृष्णाने केलेल्या चोरीचं वर्णन जरी ऐकलं, तरी आपल्याकडून नकळत चोरी घडली असेल तर त्या चोरीचा दोष नाहीसा होतो. पुतना मावशीचं चरित्र जरी ऐकलं, कथा जरी ऐकली, तरी मद्यपान करून जे पाप आपल्याला लागतं किंवा मद्यपानापासून जो त्रास होतो तो त्रास आपला कमी झाल्याशिवाय राहत. एवढा प्रभाव आहे या चरित्राचा. आणि म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आणि म्हणून सज्जनो, भगवंतानं चरित्र का केलं, का करावं लागलं, तर त्याला काही कारण आहे. मी मगाशीच सांगितलं की ज्या ज्या वेळेस धर्म बांधला जातो, धर्माचा अधर्म होतो, अधर्म माजला जातो, त्यावेळेस भगवंताला अवतार घ्यावा लागतो. मग त्या टायमाला द्वापार युगामध्ये असंच काही घडलं. हो, महाराज म्हणतात, पापी जे भक्त दैत्य ते मारले, धरणीशी झाले ओझे त्यांचे. वास्तवात भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राला त्यांनी जन्माला यायच्या अगोदरच ती सुरुवात झाली होती महाराज. हो, दैत्यांनी सुळसुळाट घातला, ऋषीमुनींना त्रास द्यायला लागले, काही ब्राह्मणांना त्रास द्यायला लागले, यज्ञ मोडायला लागले, कीर्तन होत नव्हती, सगळा सुळसुळाट माजला. पृथ्वीला ते सहन झालं नाही आणि मग पृथ्वीनं गायीचं रूप धारण केलं आणि ब्रह्म्यापाशी वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे तोय सांगत से बुडविला धर्म झाला फार सोसवे ना भार मजाता. पृथ्वी रडायला लागली. ब्रह्मदेवापाशी म्हणले, देवा काय करायचं, या दैत्याने सुळसुळाट माजवला, अधर्म फार झाला, आता मला याचा भार सोसवत नाही महाराज, किती सहन करायचं. एखादा काहीच बोलत नसेल त्याला लोक टोचतच राहतात महाराज, टोचत राहतात, आहे की नाही? हो, पण त्याची एकदा कॅपॅसिटी संपली की मग ते हत्यार काढून उभं राहतं, मग सगळ्यांच्या वर चढ होत. पण जोपर्यंत क्षमता आहे किती ऐकून घ्यावं, आणि ऐकणं महत्वाचंच आहे, ऐकलंही पाहिजे, पण किती ऐकावं. एकदा लिमिट संपलं. हो, आपण बँकेत जातो की नाही, तिथं चेकवर पैसे काढावे लागतात, तिथं लिमिट आहे. तेवढे पैसे काढले नंतर आपल्याला ते लोक पैसे देत. तसंच आहे इथं. या शरीराला आल्यानंतर 100 वर्षाचं लिमिट आहे. 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये अर्धी झोपेत गेली, अर्धी बालपणामध्ये गेली, उरली सुरली ती जर आपण तरुणपणाच्या ताट्यामध्ये अंकारामध्ये घालवली तर मात्र तुम्हाला इथं पुन्हा परतून येता येत नाही. मग तुम्ही झाडाझुडपांमध्ये जाल, पशुपक्ष्यांमध्ये जाल, 184 योनी आहेत तुमच्यासाठी. मग कोणत्या योनीत जाल आणि किती फेरे खाल याचं सांगता येत. हो, पण इथं आहे तोपर्यंत अहंकार सोडला पाहिजे, अभिमान सोडला पाहिजे.
प्रत्येकाशी प्रेमानं वागलं पाहिजे, त्याच्यासाठी हा काला, बाकी काही नाही. आणि म्हणून चरित्र भगवंताचा अवतार सुरू झाला. पृथ्वीने सांगितलं आता सण होत नाही. मग पृथ्वी आणि सगळे देव मिळून मग भगवंताची आराधना करायला गेले. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जगन्नाथा आनंदघना विनाशा सुसकळ देवादी देवा कृपाळुवा जय केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सजर्पा. अरे बाबा आता तूच आमचा पाठीराखा. देवानं म्हणलं काय झालं? असा असा प्रकार झाला, दैत्याने सुसुळा टाकलेला आहे. देवानं सांगितलं काळजी करू नका, देवकीच्या गर्भा येईन भगवान रक्षील ब्राह्मण गायी भक्त. तुम्ही म्हणले आता निश्चिंत होऊन घरी जा, आता मी येणार आहे, देवकी मातेच्या उदराला येईन आणि रक्षण करीन गायी भक्तांचं ब्राह्मणांचं. हो, मग सगळं प्रयोजन ठरलं. मग शेषाला सांगितलं. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर. हो, शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर. चला अवतार घेऊ आता. शेषाला सांगितलं देवाने, म्हणजे चला आता आपल्याला अवतार घ्यायचा. शेष म्हणला आता मी काय येणार, मोकळत नाही म्हणला. हो, राम अवतारी झालो लक्ष्मण आणि सेविले अरण्य तुम्हासवे. मला काही घेणं देणं नव्हतं. वनवास काही मातेनं तुझ्यासाठी मागितला, पण मला भोगायला मिळाला. मला ते भोगावं लागलं. आता मी येणार नाही. मग देवानं सांगितलं आता असं कर, त्यावेळेस तू छोटा भाऊ होता ना, आता मोठा हो, है की नाही. आता तू वडील होईगा सर्वज्ञ, माळील मी आज्ञा तुझी बाळे. म्हणजे तू आता मोठा हो, मी तुझी आज्ञा प्रत्येक गोष्ट मानील. पण भगवंतानं ती काही मानली नाही. म्हणून उच्चार करायचा आहे, आचरण करायचं नाही. मग तयारी झाली आणि मग गोकुळाष्टमीचा दिवस ठरला. हो, त्या दिवसाला भगवंत अवतरित झाले. इकडे काय घडलं? कंसानं आपली बहीण वसुदेवाला दिली. वसुदेवा देत देवकी बहीण लग्ना माझी विघ्न झाले ऐका. आकाशाची वाणी सांगे तसे कंसा, मानी भरवसा बोलण्याचा. आठवा जो पुत्र वधील तुझशी, तळमळ मानसी करू नको. हो, आकाशाच्या वाणीने सांगितलं अरे कंसा, ज्या बहिणीची वरात तू आनंदाने घेऊन चालाय, रथाचं सारथ्य करतोय, पण त्याच बहिणीच्या पोटी 8वा मुलगा जन्माला येऊन तुझा वध केल्याशिवाय राहणार नाही. असं ऐकल्यानंतर कंस काही शांत बसेल का? गेवलिया खडे ग मारा या धावला. कंसाला राग आला, हातातली तलवार घेतली आणि देवकीला मारायला गेला. वसुदेवानं हात धरला. अरे म्हटले काय करतोस? हो, स्त्रीची हत्या करणं, गो हत्या करणं आणि बाल हत्या करणं फार मोठं महापातक आहे. त्याला का बळी पडतोस? अरे म्हटला वसुदेवा, हिच्या पोटी जन्माला येणार 8वा मुलगा मला मारणार आहे. अरे म्हणला 8वा मारणार आहे, मग हिला मारून काय करतो? म्हणले हे जन्माला येण्याच्या अगोदर झाड जर नाही केलं तर फळ कसं येईल? अरे म्हटले पण हे पातक कधी भेटणार? मग तिथं शांत झाला कंस. म्हणले चालेल. वसुदेवांना सांगितलं देईन मी पुत्र सत्य माझे मानी, ठेवा बंदी खाणी तुला सांगे. हिला प्रत्येक होणारा बाळ तुझ्या स्वाधीन करेल. मग कंसानं पारेकरांना आज्ञा केली आणि त्यांना बंदी खाण्यामध्ये टाकलं. पहिलं झालं, पहिलं मूल झालं देवकीला. आता पटापट मुलं होणार आहेत, ऐकून घ्या. पहिलं झालं, लगेच कंसाला कळालं. कंसाला हातामध्ये घेतलं, त्या बाळाकडे पाहिलं आणि बाळाकडे पाहिल्यानंतर त्याला प्रेम निर्माण झालं त्याच्या हृदयामध्ये. कारण बाळाचं रूपच कसं असतं, है की नाही? राजस सुकुमार मदनाचा पुतळा. कुठलाही बाळ असो, ते लहान आहे ना तोपर्यंत अतिशय गोंजीरवाना गोंडस दिसतो. दुसऱ्या समोरच्या मनामध्ये अगदी प्रेम निर्माण होईल असं त्याचं रूप असतं. त्याच्याकडे पाहिलं कंसाचं हृदय द्रवलं. पुरुष म्हणला याला मारून काय करू, मला मारणारा 8वा आहे, मग त्या 8व्यालाच मारी. म्हणून त्यानं परत वसुदेवाच्या हातामध्ये दिलं. पण देवांना काळजी पडली, याचं पाप जर पापाचा घडा भरत नाही तर हा मरत नाही.
मग नारद महर्षींना पाठवलं. पुण्य सारवया भेट देव ऋषी वदी बाळकाशी ठेवू नको. नारदानं सांगितलं, अरे कंसा काय येडा झाला का काय? तुला जर इथं हे करायचं असेल तर याला तू मारलंच पाहिजे. हा आठवण असेल कशावरून? म्हणजे मला काही कळत नाही बुवा. नारदांनी सांगितलं, जा 8 खडे घेऊन ये. गोल मांडले, उलटे मोजायला सांगितले, सोयीचे मोजायला सांगितले. जिकडं पहिलं आलं होतं तिकडच 8वं आलं. मग कंसानं मागचा पुढचा विचार केला नाही, तिथं त्या बाळाचा वध केला. किती मारले? 6 मारले. मग 7वा जो गर्भ होता हा योग मायेनं गोकुळामध्ये रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन ठेवला. आणि मग 8व्याने देवकी माता प्रसूत झाली. त्या बंदीखान्यामध्ये 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली. किती वर्षाची? 8 वर्षाची. देवकी मातेनं वसुदेवांना हात जोडले. अरे म्हटले, तुला आमच्या मुलाच्या रूपात आम्ही मागितलं, तू एवढा मोठा होऊन कसा आला? लोक काय म्हणतील? मग पुन्हा तो बारीक झाला, लहान झाला, बाळ झालं आणि मग ते रडायला सुरुवात केली. म्हणजे आता देवकीला वसुदेवांना पकडलं. म्हटलं काय करत आता याला पण कोर्स मारणार? हो. देवकीला मिठी मारली होती वसुदेवांना. ती म्हणजे सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, जणी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारील. माझ्या बाळाला मारल्याशिवाय राहणार नाही, मला सोडा हो आणि त्या बाळाला लपवा. आता देव म्हणले, मी लपायला आलोय का? त्या कंसाला धडा शिकवायला आलो, मी लपायला आलो नाही. मी सगळ्यांचा बाप आहे, मला कोण काय करणार आहे? पण आईचं हृदय कसं असतं? आई ती आईच आहे. चोर असो, लबाडा असो, कसाही असो, पण आई आपल्या मुलावर प्रेम केल्याशिवाय राहत नाही. मग म्हणले काय करतात? म्हणले आता इथं काय करणार? कुठं लपवायचं याला? आपण या 10 बाय 10च्या खोलीमध्ये बंदी शाळेमध्ये कडी कुलप लावलेली आहे, काय करणार? पण देवानं सांगितलं, काळजी करू नका, मी कशासाठी आलोय? तुमचं रक्षण करण्यासाठीच आलोय. फक्त एक करा, आता ह्या सत्यस्थितीला मला इथं ठेवू नका, तर पुढे न्या. हो, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. हो, पुढे ने, त्या गोकुळामध्ये ने. माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. हो, जिथं मायाचा जन्म झालेला आहे, मला तिथं ठेवा आणि तिला घेऊन या. उचलीला कमळापती पायची पण. जेव्हा देवाला डोक्यावर घेतलं ना, पायातली साखळदण सगळे नाहीशे झाले महाराज. आणि म्हणून आपण आम्हाला एकच सांगतो, देवाला पुढे घ्यावं, डोक्यावर घ्यावं. डोक्यावर हो असलेले सगळी बंधनं मोकळी होतात. पण आम्ही देवाच्या डोक्यावर बसायला घाबरत नाही. हो, देवाला डोक्यावर घेतलं पाहिजे. वसुदेवानं उचललं, पहारेकरी निद्रित झाले, निद्रावस्थेमध्ये गेले. सगळी काही माया होती ती निघून गेली. आणि मग वसुदेव चाललाय पुढं गोकुळाला. गोकुळाला चाललाय देवाला घेऊन. यमुना माईमध्ये घुसला. यमुना माईला सुद्धा भगवंताच्या दर्शनाची आस लागली. पूर चढला चाट, त्याशी लाविला अंगुष्ट. हो, पुराला सुद्धा शमल भगवंतानी. पूर नाहीसा झाला. त्वरे आला नंदा घरी निद्रित त्या नारी. ठेवी तेथे कृष्ण गेला, माया घेऊनही निघाला. मायेला घेतलं आणि मथुरेत पोचतो ना पोचतो, तोच रडे माया करी अकंत. नामा म्हणे जसं होतं ना पहिलं तसंच झालं, कारण माया तिथं आली. हो, आजही आपण जखोडले ना, हे मायेमुळेच जखोडले. ते माझं, ते माझं, ही माया आहे महाराज. ही माया आजपर्यंत आपल्याला तुटली नाही, तुटणार नाही. ती माया जर घालवायची असेल तर या कालाचा प्रसाद खाणं महत्वाचा आहे. मग माया रडायला लागली. कंसाला सांगितलं, कंस आला आणि पाहिलं तर त्वरे धाव घाली, पाहे कन्या उपजली. अरे, आकाशाच्या वाणीनं म्हटले मुलगा होणार आणि इतर कन्या आहे. मग म्हणजे काही असो, पण हिला सुद्धा आता ठेवता कामा नाही. पायऱ्या धरलं, फिरवलं, आपटणार, तोच निष्ठून गेले हातामधून. आणि म्हणजे तुझं लागीवधी उपजला मजाली. मग कंसाला कळालं ही सगळी भगवंताची लीला. मग कंसानं अनेक प्रकारच्या सभा घेतल्या. कृष्ण गोकुळामध्ये होता. गोकुळामध्ये त्याला कसं मारायचं, पुतना मावशी पाठवली, महाबळ पण पाठवला, पण कृष्णाचं काही एक वाकडं करू शकला नाही. का गरिठा मारिले खाईचे अवघे, ऐक नाही, निमाले खायचे अवघे दैत्य खाणी बुडविली. अख्ख्या दैत्यांचा संहार केला. मग ते रांगायला लागलं. 5 वर्षाचं झालं. 5 वर्षाचं झाल्याबरोबर ते खोड्या करायला लागले. खोड्या करता करता 10 वर्षाचं झालं. तुम्ही मला महाराज हे पटापट मोठं होत. आता घड्याळाचा काना पुढे निघून गेला. महाराजांना जायचंय म्हणून आपल्याला ओळखायचं. हो, 10 वर्षाचं झालं. खोड्या करता 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 मंडळ जमवलं, मित्रमंडळी जमवली, सगळे पाहिले. म्हणजे कारण तुम्ही असे, आपल्या घरी तर सगळं दूध दही ताक लोणी सगळे, पण तुम्ही असे का?
किडकिडे मिडकिडे म्हणजे काय नाही देवा, अरे सगळं ते कुठं जातं डेअरीला. आमच्या डेअरीला काय ताक म्हणले, त्या ताकात काय किंमत आहे, काय शक्ती आहे का ताकामध्ये? हो, मग काय करायचं म्हणले, काय नाही म्हणले आता एक मंडळ स्थापन करू, चौर्य मंडळ म्हणून. ते मंडळ स्थापन केलं आणि म्हणजे काय करायचं, म्हणजे काय करायचं नाही, चोऱ्या करायच्या. हो, चोऱ्या करायच्या. पण भगवंतानं अशा वाईट गोष्टीच्या वायफळ चोऱ्या केल्या नाही. फक्त चोरी केली कसली तर नवनीताची, आहे का, चित्ताची चोरी केली, आहे का ना. चित्त चोरी येणे नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड. चित्ताची चोरी केली. हो, बाकीच्या चोरी केली नाही, नवनीताची चोरी केली. आणि मग त्या ठिकाणी चोऱ्या सुरू झाल्या. गाऱ्हाणी येऊ लागली यशोदे माईकडं, अगं तुझा पोरगा चोऱ्या करतो, बाकीची मुलं जमवतो, त्यांच्या बरोबर दही दूध चोरतो, आमची दुधाने फोडतो, आहे की नाही, नाना तरा करतो. आईला काही खरं वाटेना. म्हणजे काय तुम्ही 12 घरच्या 12 कथा सांगता, माझं पोरग तसं नाही. एक दिवस एकीनं पकडलं, हाताला धरलं आणि म्हणले आता थांब, तुझ्या आईला दाखवतेच की तुझाच पोरगा चोऱ्या करतो. आता देव येतो, तिनं घेऊन चालली होती हाताला धरून, चालता 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 म्हणले चाल आता तुझ्या आईकडे नेते. काना म्हणलं नाही, कशी नेते. मग त्या ठिकाणी चालले ओढीत 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 त्याला कधी तिच्या हातातून सटकला आणि तिच्याच मुलाला तिच्या हातामध्ये त्याचा हात दिला आणि तिच्याच मुलाला घेऊन फरफडत ती यशोदा माईपुढं गेली. म्हणले काय ग आत्या, बघ आता मी साक्षी पुराव्या सकट तुझ्या जवळ आले. म्हटली हा तुझा पोरगा. म्हटली हा चोऱ्या करतो, याला आज मी रंगे हात पकडलाय. यशोदा माईनं बघितलं तर तिचा पाळ्या तिच्या हातामध्ये होता. अगं म्हणले तुला वेट लागला की काय, का आत्याबाई म्हणले, अहो तुमच्या कानाला मी धरून आणलं, तुम्ही म्हणता मला वेट. बघ त्याच्या तोंडाकडे बघ. म्हणले कोण आहे तो, पाहत तर तिचाच बाळ्या. अरे म्हटलं तू कदा माझ्या हातात आला. म्हणले कधीच आई. म्हणजे असं सगळं देवानं त्या ठिकाणी केलं सज्जनो. पण एक वेळा मात्र यशोदामाईनं बघितलं आणि मग तिला खरं वाटलं. मग यशोदामाईनं सांगितलं कृष्णा आता बस कर, तुला इथं थांबायचा काही अधिकार, आता तू पुढे जा, शाळेला जा, ठीक आहे नाही. आता त्या बऱ्याच कथा मी मधल्या सोडून दिल्या महाराज. हो, पहिली आली धावणी या नरगबाई केली करिणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ बांधुनी, गाठबाई कोणाची सुटेना. एक तर आली म्हणले आम्ही दोघं झोपलो होतो पलंगावर, यानं मध्ये आणून मुंगूस सोडलं आणि आमची पतीत गेली बरं. हो, अशा या पड्या करून कृष्णाला शेवटी वनामध्ये पाठवलं गायी राखण्यासाठी. कृष्ण काही तिथे एकटा गेला नाही, त्यानं सगळ्या सवंगड्यांना जमा केलं आणि सांगितलं तुम्ही गाया घेऊन सारे जोडीदारांना सांगितलं तुम्ही तुमच्या सर्व गाया घेऊन आपण पुढे जाऊ वृंदावनामध्ये. आणि मग वृंदावनामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यांनी गायी चारल्या, अनेक प्रकारचे खेळ खेळले, चेंडू, लगोरी, पिठी दांडू, हमामा, होतू, सगळ्या प्रकारचे खेळ खेळले. आणि मग शेवटी देवा अरे आता पुढवर खेळायचं म्हणले, खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. मग म्हणले काय करायचं, म्हणले आता भुका लागल्या, आम्हाला खायला नको का पोटाला, कालचा उपवास आहे महाशिवरात्रीचा, अजून पार नाही फेडायचे तुम्हाला, आहे की नाही. म्हणून म्हणले आता काय करायचं, मग म्हणले आता आपण भाकरी खाऊ. म्हणले मग चला गाई वळून आणा, जा बरं सगळ्या गायी एका ठिकाणी वळून आणा. हे गेले गोपाळ सगळ्या गायी आणल्या, पण त्यात मनेरीची गाय होती ना भगवंताची, ती गाय त्यांना ऐके ना. म्हणजे देवा ती गाय काय आम्हाला ऐकत नाही, त्या गायीला तूच आणायला गेला पाहिजे. हो, म्हणलं ठीक आहे मी जातो, फक्त तुम्ही तुमच्या आणलेल्या शिदोऱ्या या खडकावर सोडा म्हटले आता. हो, आणि म्हणून ही मनेरी नावाची गाय म्हणजे आपलं मन बर का, मन कधी एकाग्र होत नाही महाराज. ते जोपर्यंत एकाग्र होत नाही तोपर्यंत परमार्थ आपला फळाला येत. तुम्ही किती करा, काही करा, 100 वर्ष सत्य करा, अजिबात काही मनातला विकार जोपर्यंत जात नाही, अहंकार, दुसऱ्याचा द्वेष, राग, मत्सर, दंभ हे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्ही
काही करा तुमच्याकडून परमार्थ होणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या मनेरी गायीला शांत करण्याचं काम फक्त कोण करतं तर भगवंत. म्हणून नाथ महाराज म्हणतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडू मेदी. कारण संसाराच्या अंगी अवघीच व्यसनी आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. मग त्या ठिकाणी सगळ्या गायी एकत्र आणल्या, शिदोऱ्या खडकी सोडी गेल्या मोठा, आजचा दही काला गोमटा. शिदोऱ्या सोडल्यानंतर भगवंत म्हणले, माझी आहे तैसी पाहे, नाही तरी घरा जाय चोरणी आमायन मनी तळणावे. तुकाराम महाराज म्हणले, देवा अरे आता असं करू नको, आमच्या आहेत ना शिळा पॅगा काय असतील त्या साध्या गोळ्या मानून घे बाबा. आता माझे कोणी नाही घरी म्हटले, नका करू दुरी आता पाया वेगळे. मग देवाला सुद्धा किवाली होत्या तशा शिदोऱ्या मान्य करून घेतल्या, खडकावर सोडल्या, सगळ्या एकत्र केला, त्याचा काला केला आणि मग सगळ्या गोपाळांमध्ये वाटला. पण वाटत असताना देवानं सांगितलं, ह्या प्रसादासाठी आज देव सुद्धा इथं आलेले आहे. हो, कालियाच्या मिसे देव जळी झाले मासे. आणि म्हणून हे खाल्यानंतर आपण नदीमध्ये हात धुवायचे नाही, ते हात सुद्धा पुसायचे. म्हणले इथं टिरीला पुसायचे बर का, टिरीला पुसायचे. हो, मग देवांना सुद्धा हा काल्याचा प्रसाद मिळाला नाही, तुम्हा आम्हाला मिळतो. आपण किती भाग्यवान आहोत. आणि म्हणून सजन अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवंतानं काला केला. तो काला आज या ठिकाणी या मुक्तिलोकामध्ये साधू संतांनी केला. काला कधी संत सवे त्यांच्या नारायण वाटी आपल्या आणि हस्ते, भाग्याचा तो पावे येते. याचं नुसतं पाणी शिराचा एक बुंद जरी आपल्या मुखामध्ये गेला ना तरी ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. हो, एवढं महत्व आहे या काल्याचं. आणि म्हणून आज या ठिकाणी हा काल्याचा प्रसंग या सप्ताहाच्या रूपानं तळेरंग गावामध्ये या कार्याची सांगता होत असताना आज आपण या ठिकाणी त्या काल्याच्या रूपानं भगवंताची सेवा या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून सजन आता बरीच वेळ झालेली आहे, 12 सव्वा 12 वाजले. माझा प्रयत्न होता 12च्या आतच संपवायचं, पण आपला कार्यक्रम सुरू झाला 10:30 पावणे 11 वाजता, आहे की नाही. आणि कार्याचं सर्व विधी वृत्तांत सांगायचं म्हटलं की कमीत कमी 3 तास तरी वेळ लागतो. आपण हँडवेलवर टाकतो 9 ते 11, पण करतो 10:30 पावणे 11 वाजता, त्याचा उपयोग होत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगता आलं ते योग्यच आहे, वाईट आहे असं मी म्हणणार नाही. कारण ही जागा वाईट सांगण्याची. काही लोक म्हणतात माझ्या बुद्धीचा दोष असेल. बुद्धीचा दोष आहे तर तू इथं उभा राहिलास कसा. हो, बुद्धी देणारा भगवंत आहे. इथून सांगितलेलं कधी वाईट ठरू शकत नाही. हा, इथून बाजूला गेल्यानंतर ते होऊ शकतं, पण इथं जोपर्यंत आहे, त्या पवित्र जागेवर जोपर्यंत आहे तोपर्यंत वाईट गोष्टी इथं होऊ शकत नाही. आणि म्हणून ज्या काही सांगितल्या त्या सगळ्यात चांगल्या आहेत. फक्त तुमच्या मनाने कोणत्या स्वीकारायच्या ते तुमच्या मनावर अवलंबून आहे. म्हणून या ठिकाणी आपण त्या साधू संतांनी आपल्याला हा मार्ग दाखवला, त्यांचं एक वेळ भजन करा. ज्ञानेश्वर आपला या ठिकाणी कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे. आता या ठिकाणी आपण दहीहंडी फोडणार आहोत. तत्पूर्वी एक सूचना आहे, म्हणजे आम्ही जो संकल्प केलेला आहे अजून नियोजन करायचं आहे. आणि म्हणून त्या अर्थाने या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. मे महिन्यामध्ये, येत्या मे महिन्यामध्ये आमच्या संकल्पानुसार या ठिकाणी आपल्या या सोमेश्वराच्या महाद्वारामध्ये वारकरी शिक्षण शिबिर घ्यायचं आहे 15 दिवसात. या ठिकाणी असणारी लहान लहान जी मुलं आहेत 4थी ते 10वी पर्यंतची किंवा पहिलीपासूनची जरी आली तरी काही हरकत नाही. हो, त्यांना इथं आपण वारकऱ्याचं शिक्षण देणार आहोत अगदी फ्री मध्ये. हो, 15 दिवसासाठी त्यांचं राहणं आणि जेवण याची सोय ग्रामस्थांनी करावी या उदात्त हेतूने या ठिकाणी तुमच्यासाठी तुमच्या पुढे हा प्रस्ताव मांडत आहे. मे महिन्यामध्ये आपण त्याची तारीख फिक्स करणार आहोत. अजून काही फिक्स नाही. जेवढी मुलं येतील तेवढी चांगली आहे. फक्त विनंती एवढीच आहे की हे जे धर्मकार्य आहे, सत्कार्य आहे, याच्यामध्ये तुम्हाला ज्याला कोणाला सहभागी होता येईल त्याने व्हावं, अगदी स्वच्छ मनानं. हो, इथं काही कोणाला बळजबरी नाही. ज्यानं वाटत तसं या ठिकाणी यथेच्छ दान करायचं आहे.
मग ते अन्नदानाच्या माध्यमातून असेल किंवा मुलांना काही वस्तू लागतील त्या वस्तूच्या माध्यमातून असेल, त्यांना हरिपाठाचं पुस्तक लागेल, हनुमान चालीसा, अशा काही ग्रंथरूपी गोष्टी आहेत त्या लागतील, त्या जरी पुरवल्या तरी आमची काही हरकत नाही. आणि म्हणून येत्या मे महिन्याच्या 9 तारखेला आपण त्याचं नियोजन करू. अजून त्याच्यावर विचार व्हायचा आहे, पण ह्या ठिकाणी सर्वजण जमलेले आहेत म्हणून हा प्रस्ताव या ठिकाणी मी मांडतोय. आणि गोष्ट चांगली आहे, आपल्या मुलांना निश्चितच ती पुढं चांगल्या प्रकारे आपलं आयुष्य जगू शकतात. आणि म्हणून सज्जनो, याचा सगळ्यांनी विचार करा. ज्यांना जसं देता येईल त्यांनी तसं द्यावं, ही सगळ्यांना विनंती आहे. आणि ज्यांना ज्यांना द्यायचे त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. अजून लांडे गुरुजी आहेत, अशी बरीचशी मंडळी आहेत, तुमच्या संस्थेची काही लोक आहेत, पण त्यांचे आता फोन नंबर माझ्याकडे नाही. परंतु शक्यतो तुम्ही माझ्याकडे जरी तुमचे प्रस्ताव किंवा तुमचं जे काही असेल बोलणं ते माझ्यापर्यंत पोहोचवलं तर मी त्या गोष्टी तिथे मांडत जाईल आणि त्या पद्धतीने आपण नियोजन करू. यामध्ये सगळ्यांचा सहभाग असेल तर ह्या गोष्टी होतात. एकट्याचा खेळ नाही, की नाही, लोहे एकल्याचा खेळ म्हणूनही मेळा जमवला. आणि खरी गरज त्याचीच आहे. आताच्या दूषण वातावरणाचा विचार केला तर लहान लहान मुलं आता व्यसनाधीन झाले, नाना तऱ्हेचे आहे की नाही. ते जर कुठं थांबवायचं असेल तर आत्ताच आपल्याला वळण लावणं गरजेचं आहे. असो, या ठिकाणी बोलणं भरपूर आहे. एवढ्या सूचनेचा काटेकोरपणे तुम्ही विचार करा आणि त्या पद्धतीनं मला माझ्याशी संपर्क करा. तुमच्या शंकेचं समाधान केलं जाईल. असो, या ठिकाणी असणारी गणपती मंडळी आपलीच मंडळी आहे सगळी. तुमचे सभा आहेत, आमचे जावई आहेत, आमचे निकट दादा आहेत, सगळी मंडळी आपल्या जवळचीच आहे. आणि जेव्हा आपलीच असते ना तेव्हा बोलायला पण चांगलं वाटतं. हो, आमचे महाराज या ठिकाणी आहेत. यांना एक फोन केला, म्हटले महाराज या त्यांचा सप्ताह टाकून ते इथं आले केवळ प्रेमा खातर. हो, बाकी काही नाही. त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. माता भगिनींनाही धन्यवाद देतो. सगळ्यात जास्त उपस्थिती आज त्यांची आहे. हो, आणि मी नेहमी सांगत असतो, स्त्रीनं याच्यामध्ये पुढाकार घेतला ना की प्रपंचामध्ये काही कमी पडत. हो, म्हणून स्त्री शक्तीची चळवळ किंवा स्त्री शक्ती ही फार मोठी आहे. हो, आजही भगवान शंकरांना पार्वती मातेची साथ नसेल तर शंकर भगवान काही करू शकत नाही. हो, आणि म्हणून शिव आणि शक्ती याच्यासाठीच म्हटलेलं आहे की दोघांनी मिळून या संसाराचा काळ चालला. म्हणून या संसाराच्या महाद्वारामध्ये तुम्ही आम्ही आहात. आपल्या जीवनामध्ये काही आपल्याला तुम्ही पडणार नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी लाईव्ह असं उपस्थित आहे, युट्यूब चॅनलचे चालवणारे आहेत ते, आणि त्यांनाही या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं धन्यवाद देतो. समाजातल्या बारीक सारीक गोष्टी दाखवण्याचं काम ते करतायत. मग कुठं वाईट गोष्टी घडत असतील, कुठं चांगल्या गोष्टी घडत असतील, त्याही दाखवायचं काम करतायत. म्हणून त्यांनाही या ठिकाणी समाजाच्या वतीनं धन्यवाद देतो. सगळ्या मंडळी पुन्हा सगळ्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय. या ठिकाणी अभंग होईल आणि या ठिकाणी हिंदी बोलली जाईल. सगळ्यांनी शांत बसायचं आहे. 10 मिनिटांमध्ये हा सगळा कार्यक्रम Muka
समाधान तुमचे देखील Gauravati
माझी रक्तादाना निगुण्या उदार पेलो केराना नेती नेती शब्द अनुमाना सुवर्ण स्वाधीन जाना हे देव जय श्री गुरु दत्ता स्वामी अवधूता हरदेव वारिता हरि गोविंदा देव जय समायारी दुयंक दत्त आवाग्या श्री कैसी सही मार्ग तराई प्रतली देख कैसा हित जन्म मरणाचा पुरलाचे अंत देव जय श्री गुरु दत्ता स्वामी अवधूता हरदेव वारिता हरि गोविंदा देव जय दत्ता येवनिया उभाटाला दत्ताने गौरण्य परिवाद केला प्रसन्न होई आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा तुला देव जय श्री गुरु दत्ता स्वामी अवधूता हरदेव वारिता हरि गोविंदा देव जय दत्ता दत्ता ऐसे रागले गान हरपले मन झाले मन कितू बना श्री साई मुळवन एकाजनाधानी दत्तजान देव जय श्री गुरु दत्ता स्वामी अवधूता हरदेव वारिता हरि गोविंदा हीच व्हावे माझे आस मने दया सावे कल्याण कल्पनेची वादान कोणे काळी मागणी ते तुझ पांडुरंगा या संतांची निर्मितीची मदती अनेक तुझे काही तुका मने आता उदार तू मज ठेवी पायी सत्ताची हेची मदती अनेक तुझे काही मागे देवा ज्ञानदेव तुका श्री
रमणा नारायण जगद्व्यापका जनार्दन अनंताविनाशा सदादेवा देवा प्रभावा केशव आनंदा शिवा शिवा जगद्धरा विश्वकरा गरुड़ध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा सदा श्री सदैव कमलनयना कमलावती कामिनी भवतारका दरिद्रास्ति वा कमलवती विक्रमा अधारे सजया निर्गुणा जगन्नाथा जग जीवना वसुदेव देवी नंदना वारणगणा बालकृष्ण तुकारामणि मगनामराजे चरणी हेच करीत से विनमणी भववंदने सोर सकल देवा देवा प्रभावादि केशव आनंदा महाभव सदा शिवा सदा विश्वात्मके देवी हे देव अद्वैत तोषाव वरदाय रसायनाय हे खराचे कदेशाय दया करते रतिवाय भगवान परस्परे करो मैत्र जीवा दुर्गांचे किमेरदाव विश्व स्वधर्म सूर्य पाव वेदेवती तोते लाभ प्राणिजात सत्सत सकल मंगली ईश्वर निष्ठांति आज्ञान आवतो होंगणी विपुलया भापदर्जानो वकला कृपा वनिकेला पूर्ण विज्ञानो विशेष भद्रदेजानांचन आतंड देतापरि ये सर्वाय सदा सज्जन किंबहुना सर्वसुखी गुरुभेद देव परिवारे प्रसिद्ध आने ग्रंथोमयी विशेष योगी स्वस्तांगुषि करियो एक मने सर्वसुखा हाय प्रसाद ये वरदानदेव सुखयाला हे वरदानदेव सुखया हे वरदानदेव ओम शांति शांति जब विना मंदिरामध्ये 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 जाऊ द्यायला